तर मित्रांनो, भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आणि या संघटनेच्या अनुषंगाने ही चाचणी स्पर्धा, या चाचणी स्पर्धेमध्ये आपलं रजनी क्रिकेटमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। जॉली स्पोर्ट कामतगर आणि प्रतिस्पर्धी संघ छत्रपती शिवाजी वडुनगर या दोन संघांमध्ये आता एक सामना रंगणार आहे। नाणेफेक हरल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा योग आलेला आहे। छत्रपती शिवाजी वडुनगर संघाचे कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारत आहेत। मैदानामध्ये जॉली स्पोर्ट कामतगर संघ दाखल झालेला आहे। क्षेत्ररक्षण सजणार आहे आणि जोपर्यंत पंच आपली जागा घेतील तोपर्यंत दोन्ही सलामीवीर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघ दोन दोन सामने पराभूत झालेले आहेत। इथे मात्र दोन्ही संघांना आपली प्रतिष्ठा राखायची असेल तर हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे। बघूया दोन्ही संघांमध्ये नक्कीच या सामन्यात चुरस पाहायला मिळेल। विजयची चव कुठल्या संघाला चाखायला मिळते हे आपल्याला काही अवधीनंतर समजणार आहे। जय हिंद आणि विद्येश सलामीची जोडी या आधीच्या सामन्यात जय हिंद यांनी तुफानी फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला जणू काही विजयाच्या दिशेने नेलं होतं, परंतु शेवटच्या क्षणात त्यांना विजयाने हुलकावणी दिली। बघा, जय हिंद याची जी फलंदाजी होती या आधीच्या सामन्यातील ती फलंदाजी पाहून कर्णधाराने विद्येशाने थेट त्याच्या सोबत सलामीला त्याला संधी दिलेली आहे। जय हिंद याच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य असं आहे की आम्ही सराव करताना एकत्र असायचो आणि जय हिंद याला किती वेळा मी म्हटलं की जय हिंद तू इतका छान फलंदाजी करतोस आणि संधीपासून नेहमी का दूर राहतोस, परंतु या वर्षी त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचे त्याने सोनं केलं आणि दाखवून दिलं की त्याच्यामध्ये किती गुणवत्ता आहे। एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून त्याने नाव तर कमावलेलं आहे। आता इथे बघूया फलंदाज म्हणून बहरात आलेले आहे। पहिला या आधीच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केल्यानंतर इथे त्याला बढती मिळाली सलामीवीराच्या भूमिकेत। इथे आता त्याला पुन्हा त्याचं जे कौशल्य आहे ते सिद्ध करून दाखवायचं आहे। दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना प्रतिष्ठेचा असेल। पहिल्या चेंडूला आडव्या वेटने खेळून काढलेला आहे। चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजनमध्ये। लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत दुहेरी धाव करण्याची संधी आहे। जय हिंद आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे। जर 3 लगातार षटकार मारले तर आपले फॅन, आपले मित्र विष्णू पाटील डापोडे यांच्याकडून तुम्हाला तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आणि पहिलाच उडवलाय। काय घडलंय तिथे? झेल सुटला जातोय, जीवनदान मिळते, म्हणजे अजूनही त्याला संधी आहे लगातार 3 षटकार खेचण्याची। जर आपण लगातार 3 षटकार खेचताय तर विष्णू पाटील यांच्याकडून तुम्हाला तब्बल 1000 रुपये पारितोषिक मिळणार आहे। बॅटची कडा आउटसाइड एज, चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन रिजन मधून गली क्षेत्रात। दुसरी धाव पूर्ण
काय रनिंग सुंदर पाहायला मिळते तिथे आपल्याला बिटवीन द विकेट. लगातार 3 चेंडूवर 3 दुहेरी धावा. शरद कुठेतरी जैन याच्या समोर फिके पडत आहेत. वारंवार चेंडू बॅटवर येत आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढत आहे जैन. त्या अनुषंगाने 3 दुहेरी धावा, धावसंख्या 6. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. आता मात्र गोलंदाज शॉर्ट पिच चेंडूचा मारा करतोय. फलंदाजाची जी पद्धत झाली, त्याची शैली आहे ती बघून शरद याने गोलंदाजीची आपली दिशा बदलली, वेग बदलला आणि एक शॉर्ट पिच चेंडू शरीराचा वेध घेणारा टाकला आणि त्यावर नक्कीच जहीन याला मात्र प्रत्युत्तर नव्हते. एक धाव अजूनही जैन याच्या खात्यात. पुन्हा एकदा शरद विद्येसाठी. आता मात्र कर्णधाराच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार. बघा शपल क्रॉस झाले होते, थोडासा पडल्यानंतर चेंडू इन स्विंग झाला आणि अशा चेंडूला कशा रीतीने खेळायचं हे विद्येश यांनी जणू सराव करून आलेला आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जॉली स्पोर्ट कामतघर आणि छत्रपती शिवाजी महाराज वडूनकर दोन्ही संघाचं जर अस्तित्व तसं म्हटलं तर संपुष्टात आल्यात जमा आहे. सामने पराभूत झाले दोन सामने दोन्ही संघ. आता मात्र आडव्या बॅटने चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या मात्र 15, बिनबाद 15. एक तगडा संघ म्हणून छत्रपती शिवाजी वडूनगर संघाकडे पाहिले जायचं, जॉली स्पोर्ट कामतघर संघाकडेही पाहिले जायचं. परंतु अपेक्षे इतकी कामगिरी या दोन्ही संघाकडून झाली नाही. पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर इथे मात्र दोन्ही संघ आपले कसं पणाला लावत आहेत. मात्र वेळ निघून गेलेली आहे. विदेश जहीन सामना करेल. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा पर्यंत टॉप एज मयूर. पहिल्या षटकात 15, यानंतर मयूर गोलंदाजीची धुरा सांभाळते. दुसऱ्या षटकात वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक, धावसंख्या 16. जैन खेळतोय 8 धावांवर, विद्येश खेळतोय 8 धावांवर. पुन्हा एकदा शपल क्रॉस झालाय फलंदाज. आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. काय घडलंय तिथे? चौकार. काय पंचांचा इशारा आहे ते बघूया. चौकार. विद्येशाच्या बॅटमधून हा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी स्पोर्ट पूर्णा या 2 संघांमध्ये ते सामना होणार आहे. पहिल्या क्रमांकासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस असेल. मयूर म्हात्रे. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा जणू काही विदेश याने मनाशी चंग बांधलेला आहे की आपल्याला लेग साईडला फटकेबाजी करायची आणि त्याच अनुषंगाने चेंडू येत आहेत. चेंडूचा मारा केला जातोय. त्याच्या आवडत्या झोनमध्ये चौकारांचा वर्षाव होतोय.
24 दुसरं षटक मार्गस्थ अजूनही ब्रेक थ्रू पहिल्या गडाची जी प्रतीक्षा आहे ती मात्र अजूनही जॉली स्पोर्ट कामतगड संघाचे गोलंदाज पुन्हा एकदा मयूर आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडूला स्वीपच्या अंदाजाने डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू जातोय दुहेरी धाव मयूर विद्येसाठी चौकार पाचवा चौकार विदेशाच्या बॅट मधून इथे येतोय धावांचा पाऊस पडतोय मात्र इथे ओटापटका खेळला तर पुन्हा एकदा विदेशाच्या बॅट मधून येतोय हा चौकार काय फलंदाजी पाहायला मिळते विदेशाच्याकडून वारंवार फटकेबाजी केली जाते वारंवार यश येतोय कुठल्याही प्रकारे झेलची संधी नाही तिथे आणि दोन्ही संघाचा जर आपण विचार केला तर उत्साह पाहायला मिळत नाहीये या चौकाराने संघाची धावसंख्या होते ती 34 पहिल्या षटकात 15 या षटकामध्ये 19 अजून येणाऱ्या फलंदाजांमध्ये अजय आहे सागर आहे नेत्रांजन आहे गणेश पाटील आहे वेगवान चेंडू गोलंदाज सोपान जय हिंद 8 धावांवर खेळतोय पुन्हा एकदा लीडिंग एज शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता मात्र धावचीच्या स्वरूपात जय हिंदला बाद होऊन परतावे लागेल 10 धावांचे योगदान देऊन विद्येश आतापर्यंत 26 धावांवर खेळत आहे त्याच्यामध्ये 6 चौकार आहेत आणि एक दुहेरी धाव म्हणजे कदाचित जर स्ट्राईक आपल्याकडे ठेवली तर अर्धे शतकाकडे तुम्हाला वाटचाल करता येईल आगेकूच करता येईल आणि अर्धे शतक साजरंही करता येऊ शकते मात्र स्ट्राईक जास्तीत जास्त आपल्याकडे ठेवावी लागेल
त्याच्यासाठी सोपानीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. याआधी जसे चेंडू हाताळले तसे हाताळावे लागतील. अजय पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट झालेले विद्येशकडे स्ट्राईक येतोय. ज्या फलंदाजाने 6 चौकार आपल्या बॅटमधून पेश केलेले आहेत तोच फलंदाज बघूया 50कडे जातोय का. अजून तर पल्ला खूप गाठायचा आहे, मात्र अशक्य असं काही नसते. कदाचित त्यांनी मनामध्ये तसा विचार केला असेल तर, परंतु सोपानीला चांगली गोलंदाजी करावी लागेल या फलंदाजाच्या समोर. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न, त्रिफलाचित. एक आपला साथीदार गमावला जहीन. त्यानंतर विद्येश स्वतः सलामीवीर बाद होऊन परतले. दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला. बघू शकताय तुम्ही यॉर्कर पद्धतीचा चेंडू मधली यष्टी वाकवलेली आहे. वीर तानाजी धापोडे, जॉली स्पोर्ट कामतगर, छत्रपती शिवाजी वडूनगर, गावदेवी स्पोर्ट पूर्णा, चारही अव्वल दर्जाचे संघ होते या गटात. मात्र त्या गटामधून गावदेवी स्पोर्ट पूर्णा आणि वीर तानाजी धापोडे या संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. तीन षटकाची समाप्ती नाही झालेली आहे. संकेत नवीन फलंदाज पहिला आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर चौकार. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि ते लॉंग ऑफ सीमारेषेकडे चेंडू जातोय. झेल सुटतोय. आज संकेत याचा शुभ वाढदिवस आहे, बड्डे बॉय, आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका अजय आहे. झेल सुटतोय. वारंवार झेल सोडले जात आहेत. अमर, अजय, इथे मोठा फटका पाहायला मिळतो. अजयच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चौकारासाठी.
पुन्हा एकदा अमर उजव्याच्या बाहेरील चेंडू एक अवांतर धाव. अवांतर धावेच्या अनुषंगात धावसंख्या इथे 46 वर पोहोचलेली आहे. 50. मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेबाहेर षटकारासाठी. सन्माननीय श्री कृष्णाजी पाटील आणि संभाजी पाटील, कृष्णाजी पाटील आणि संभाजी पाटील, आपल्यास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. चला, पहिल्या क्रमांकासाठी दोन्ही संघामध्ये एक जबरदस्त लढत होणार आहे. वीरताणी दापोडे की गावदे स्पोर्ट पूर्णा, दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत आणि दोन्ही संघामध्ये ती रणनीती आहे, तो जोश आहे. तर सर्वांचं लक्ष असतील या सामन्याकडे की या गटातून पहिल्या क्रमांकावर कुठला संघ असेल. तर मी साहेबांकडे कॉइन सुपूर्द करतोय. गावदे स्पोर्ट पूर्णा संघाचे कर्णधार हेड असा कॉल होता आणि त्यांच्या बाजूने निर्णय आलेला आहे. दोन्ही पाहुण्यांना विनंती असेल की शुभेच्छा देऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. तर आपण नाणेफेक जिंकलेले आहेत. दोन्ही सामने अगदी दिमाखात जिंकले आहेत दोन्ही संघांनी आणि प्रथम क्रमांकासाठी या गटात तुमची लढत होणार आहे. काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिला, कारण रात्रीचं सत्र आहे आणि पहिल्यांदा मॅच खेळतो आहे. एक त्यांना टार्गेट म्हणजे जे करत स्टॅट देण्याचा प्रयत्न करू, बघू किती ते टार्गेट हे करतात, त्या हिशोबात आमची रणनीती आम्ही हे करू. आता तुम्ही दोन्ही प्रदेश संघाचा खेळ तर बघितलेलाच आहे. तर या संघातील कुठल्या खेळाडू समोर तुम्ही एक वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न केलेला आहे? असं काही नाही आहे, दोन्ही संघ घरचेच आहेत. मैत्रीपूर्वक लढत होईल आमची. दोघांचा 1 नंबर आणि 2 नंबराच्या मध्ये राहणार आहे. काय असं काही रणनीती वगैरे काहीच नाही. त्यांनी फक्त 40 बनवले ना, का 41 बनवलेत आम्ही. अरे हो, बघा, नक्कीच तुमच्या संघासाठी बेस्ट ऑफ लक असेल. चांगला त्यांनी ओपिनियन दिला. आपण नाणेफेक हरलेले आहात, नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असता, पण ठीक आहे, फ्रेंडशिप मॅच होईल. मनात जरी तुम्ही असं म्हटलेलं आहे की फ्रेंडशिपची मॅच असेल, मात्र पहिल्या क्रमांकासाठी एक मनामध्ये आपल्या एक आशा दडलेली असते, तर तुम्ही काय रणनीती अवलंबणार? पहिल्या क्रमांकावर येण्याची जिद्द तर दोन्ही संघांना आहे. आमच्याकडे तर त्याचा प्लस पॉईंटच असणार आहे, पण संभावली संघाला आम्ही 100% रोखू हे कॉन्फिडंट आहे मला. नक्कीच. स्पर्धा खेळताना कसा आनंद लुटला? एकदम चांगलं आयोजन आहे. खरोखर जेवढे धन्यवाद मानाचे कमिटीचे तेवढे कमीच आहेत, कारण दिवस रात्र कमीत कमीत 10 ते 12 घंटाचा शेड्यूल आहे आणि अध्यक्ष साहेब स्वतः 10 ते 12 घंटे स्टेजवर अवेलेबल असतात. मला तरी नाही वाटत की कुठल्या संघटनेचे अध्यक्ष एवढे वेळ देत असतील, पण आपल्या संघटनेचे कमिटीचे जे मेंबर आहेत ते आणि अध्यक्ष साहेब, माझे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष हे वेळ देतात. त्याच्यामुळे आम्हाला खेळायलाही मजा येतो.
खूप खूप धन्यवाद. जबरदस्त ओपिनियन दिला आपण. अध्यक्ष साहेबांची प्रशंसा केली, कमिटी मेंबरांची प्रशंसा केली आणि या स्पर्धेची प्रशंसा केली. अशाच प्रकारे सर्व कर्णधारांकडून आम्हाला अपेक्षा आहे या स्पर्धेची. आपण अशीच नक्कीच आनंद लुटला. तर जाऊया आपण समालोचन कक्षाकडे या चालू सामन्यासाठी. तर गावदेवीपूर स्पोर्ट पूर्णा या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम क्रमांकासाठी दोन्ही संघामध्ये लढत असेल. इथे बघूया एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे छत्रपती शिवाजी वडूनगर संघाने. संकेत पाटील यांचा जो शुभ वाढदिवस आहे, यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आहेत ते. आल्या पहिल्याच चेंडूवर त्यांनी चौकाराने खाते उघड केली होती. जास्त संधी त्यांना मिळाली नाही चेंडू खेळण्याची. मात्र चांगलं प्रदर्शन त्यांच्याकडून झालेलं आहे. अपसेट असतील, नाराज असतील, या गटातून त्यांना पुढे चाल करण्याची संधी मिळाली नाही. जॉलीस्पोर्ट कामतगर संघाचा 12वा खेळाडू, जॉलीस्पोर्ट कामतगर संघाचा 12वा खेळाडू आमच्याशी जोडला जायचं आहे. विद्येश स्वतः कर्णधार पहिला षटक घेऊन येतोय. शरद चला घाई करा, आपण खूप वेळ घेतलेला या सामन्यासाठी. विजय आणि शरद पहिला चेंडू, विद्येश 59 धावांचं आव्हान. पहिला चेंडू, पाचीचा जोरदार अपील. बचागे सर मात्र इशारा करतायत की नाही, कुठल्या प्रकारे धोका नाही. इथे जोरदार अपील केला होता. कदाचित बॅटला स्पर्श केला असावा. हां, नक्कीच बॅटला स्पर्श केला होता आणि त्याने सांगितलं की नक्कीच इथे बॅटकड होती, त्यामुळे फलंदाजाला कुठल्या प्रकारे धोका नाही आहे. विद्येश पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता, कुठल्याही प्रकारे तिथे संपर्क नाही. निर्धाव चेंडू, 59 धावांपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. त्या अनुषंगाने तशी फलंदाजी, सकारात्मक फलंदाजी होणं गरजेचं आहे. विदेश पुन्हा एकदा विजयसाठी. आता मात्र ताकदीचा वापर केला होता. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे ते कुठल्या प्रकारे दुहेरी धावेचा प्रयत्न नाही. शरद एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती आहे या खेळाडूची. मात्र पहिल्याच षटकात त्यांना पॉवरप्लेच्या जास्त धावा खर्ची घालाव्या लागल्या होत्या. इथे अतिशय सुंदर जबरदस्त फटका, चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर, चौकार. अशा रीतीने फलंदाजी करावी लागेल, गॅप शोधावे लागतील, क्षेत्ररक्षकांना भेदून फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा विद्येश शरदसाठी. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाही तिथे, लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर जाईल चेंडू. 4 धावांसाठी चौकार. जेमतेम 15ची सरासरी आहे आणि ती गाठण्याचा प्रयत्न केला जातोय शरदकडून. धावा आतापर्यंत झालेल्या आहेत त्या 10. ह्या चेंडूवर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. 15च्या आसपास तुम्हाला सरासरी गाठणं गरजेचं आहे. 59 धावा कराव्या लागतील. 14.50ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामागे. विद्येश पुन्हा एकदा शरदसाठी. फुलटा चेंडू, इथे
खराब चेंडू म्हणावा लागेल, त्याचा फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. शरीरावर आदळला चेंडू आणि त्या अनुषंगाने स्वतःचा मात्र बचाव झालेला आहे. व्यतिरिक्त या चेंडूवर काही घडलं नाही आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. 48 49 धावा अजूनही कराव्या लागतील. गोलंदाजी मार्गावर येतोय नवीन. जर आपण बघितलं तर छत्रपती ओढवनगर संघामध्ये सागर आहे, जहीन सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय, नेत्रंजन आहे, त्यानंतर संकेत ही चांगला गोलंदाज आहे. कुणाचा वापर केला जाईल बघूया. नवीन दुसरं षटक घेऊन येतंय. वैयक्तिक पहिलं. सामोरा जाईल विजय. स्ट्राईक रुटेट दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण शरदला जास्तीत जास्त चेंडू खेळायचे आहेत. दोन्ही संघ मानसिकदृष्ट्या थोडेसे नर्वस दिसत आहेत. विशाल काबूकर क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी करतोय, मात्र त्यांनी अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी केली नाही या आधीच्या सामन्यात. कल्पेश पाटील तिथे क्षेत्ररक्षण करत आहेत. शॉर्ट थर्डमॅनला सागर, डीप पॉइंटला नेत्रंजन, एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर लॉंग ऑफला विशाल काबूकर, लॉंग ऑनला अजय पाटील. विशाल आहे ते ही अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही संघासाठी. एक कुठला तरी संघ असेल ज्याला तिन्ही सामने पराभूत व्हावे लागतील, मात्र एक संघ विजयाची चव चाखून या स्पर्धेचा निरोप घेणार आहे. कुठला संघ विजयाची चव चाखतोय बघूया. जाता जाता व्याचीच्या बाहेरील चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे फलंदाज तंबूत वाट पाहत आहेत. फलंदाजी संधी कधी येईल, कारण मोठं आव्हान आहे. मयूर सारखे फलंदाज वाट पाहत आहेत. विजय बाद धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या 16 करायचे आहेत 59. अजून हवी तशी फलंदाजी झालेली नाही आहे. संघ खूप मागे पडलेला आहे. आता जॉली स्पोर्ट कामतगर संघ, या संघाकडून जशी अपेक्षा होती, जशा कामगिरीची अपेक्षा होती तशी कामगिरी झालेली नाही. अजय येतो गोलंदाजी मार्गावर, चांगली फलंदाजी केली. त्यानंतर आता गोलंदाज म्हणून या आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी लगातार सलग 3 चेंडूवर 3 फलंदाज बाद करण्याची किमया केली होती, हॅट्रिक साधली होती. जहीन यांनी चांगली फलंदाजी केली होती, मात्र तरी हा संघ या स्पर्धेत आतापर्यंत बुचकळ्या खात आहे. म्हणजेच कुठल्या प्रकारे आता त्यांना संधी राहिलेली नाही. या स्पर्धेतून ते आधीच बाद झालेले आहेत. खोलो टप्प्याचा चेंडू
स्ट्राईक रोटेट शरद स्ट्राईकपासून दूर झालेले आहेत. स्ट्राईकवर आता मात्र येत आहेत फलंदाज अमर. अमर बघूया कशा रीतीने अजयचा सामना करतील. इथे मात्र एक फसवा चेंडू होता. स्लो गतीचा चेंडू, धीम्या गतीचा चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले तिथे. चांगले क्षेत्ररक्षण. सर्वांना असं वाटलं की चेंडू सीमारेषेबाहेर गेला की काय, मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. त्या क्षेत्ररक्षकाने सर्वांना मात्र चकित करून सोडलं. अंतिम क्षणी चौकार वाचवलेला. इथे मात्र अतिशय वेगवान चेंडू. अजय पाटील काय गोलंदाजीमध्ये त्यांच्या धार पाहायला मिळते, मात्र वेळ निघून गेले आहे मित्रा. चांगला प्रदर्शन तुमच्याकडून अपेक्षित होतं. चांगला संघ या वर्षी मैदानात उतरला होता, मात्र तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. मोठा फटका. चांगले क्षेत्ररक्षण वारंवार बघा क्षेत्ररक्षणामध्ये इथे किमया पाहायला मिळते छत्रपती शिवाजी वडोणकर संघाची. अजय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अवांतरच्या स्वरूपात एक धाव, बायच्या स्वरूपात. हळूहळू धावसंख्या वाढते. जशी धावगती हवी होती, सरासरी होती, ती गाठता आली नाही. फक्त आणि फक्त 21 धावा धावफलकावर आहेत. उजव्याच्या बाहेर चेंडूला लेट कट केले. चेंडू जाईल अतिशय वेगाने, नॉन स्टॉप, सीमा रेषे बाहेर, चौकार. सहा चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. अशक्य प्राय अशा 34 धावा. चमत्कार जर काही केलं अमर याने तर बघूया, सामन्याचे चित्र बदलू शकते. नेत्रांजन आलेलं आहे. लेग स्पिन पडल्यानंतर चेंडू लेग स्पिन होतोय. या स्पर्धेत स्पिन गोलंदाजांनी छाप सोडलेली आहे. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा शपल क्रॉस होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. वन शॉट. एकही धाव नाही या चेंडूवर. दुसऱ्या धावेसाठी बाद झाला आणि त्या आधीचा जो धाव घेण्याचा प्रयत्न होता तो तोकडा धडला, म्हणजे वन शॉट. एकही धाव नाही. एन्जॉय म्हणून हा सामना खेळला जातोय, एन्जॉय केला जातोय. स्पिन गोलंदाजी पाहायला मिळते नेत्रांजन यांच्याकडून. चार धावा.
तर अशा रीतीने या सामन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ओढूनगर संघ विजय संपादन करतोय.